चॅलेंजर्स. आणि मनीष आपोआप जर बघाल ना त्यांच्या ओनरच्या म्हणजेच विनोददादा पाटील, मिलिंदताई पाटील मॅडम यांच्या हातून टाळ्या वाजायला लागल्या. त्याचं कारण आहे मनवेलपाडा चॅलेंजर्स पुन्हा एकदा चॅलेंज स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि आता या मॅचला जिंकणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. मी मागाशी म्हटलं तर पॉईंट्स टेबलमध्ये खूप मोठा फेरबदल होऊ शकतो. पाहूयात या मॅचचा रिझल्ट काय येणार आहे त्या अगोदरचं हे सादरीकरण. वोट टू रेफरी. हॅलो कॅप्टन and coach, please. Your preparation time starts now. एकावरती एक थर रचण्यास सुरुवात. तिसरा थर उभा राहिला चौथ्या थरासाठी. चौथ्या थरातले गोविंदा पुढे गेलेले 4 थर उभे राहिलेत. 5व्या थरासाठीचा प्रयत्न चालू आहे. निर्णायक मॅच आणि या मॅचला जिंकणं हे उद्दिष्ट आहे या मनवेलपाडा चॅलेंजर्स या संघासमोर. तिसरा टॉपर वरती गेला. त्याचा मधला मिडल कशा पद्धतीनं वरती उभा राहतोय. काय चौथा थर उभा राहिला. यस 5वा उभा. 6वा उभा. पानशाळ आहे मिडल मध्ये. सावकाश सावकाश. त्यानंतर ओ कडक सलामी विजय दिलेला. तर सावकाश उतरायचंय. वेळेचं बंधन नाहीये. नोंद घ्यायची आहे. अगदी आरामात सावकाश. करण्यासाठी कोणतंही बंधन नाहीये. डिफेंडिंग चॅम्पियन आई जीवदानी गोविंदा पथक जे आपल्या पहिल्या पर्वाचे चॅम्पियन होते, विनर होते. तीन थर उतरलेले आहेत आणि हळूहळू बाकीचे थर उतरत आहेत. कंट्रोल बघण्यासारखं असणार आहे. एक एक करून स्कॉट देऊन एकेकाला खाली उतरत आहेत. एकमेका सहाय्य करू आणि ते एकमेकाचं दहीहंडीमधली हीच एकात्मता आणि हीच सहकार्याची भूमिका सगळ्यांना आवडते. म्हणून दहीहंडी हा खेळ सगळ्यांना आवडता झालाय. आणि अशा प्रकारे 7 थरांची यशस्वी सलामी. आता रेफरीकडे लक्ष असणार आहे. हॅलो attempt successful, no penalty. काय बाउन्स बॅक झालाय का? रिझल्ट नंतर खेळेल.
चला या